त्याच्यानंतर संविधान सभेच्या समित्या देखील बघितल्या, बरोबर बरोबर. आज आपण बघूया संविधानाची स्वीकृती, संविधानाची अंमलबजावणी. जमत बाई? इकडे बघ, मी इकडे येते, नंतर बघ. तू नवीन वाटायले, कुठली माहिती तू? हो हा, परळगावची. मी टाकळगावचा आहे. नाही खरंच टाकळगाव परळगाव तुम्हाला हे विश्वची माझे घर, ठाई ठाई आमचे गाव. सांगितलं की तुला कसं काय माहिती? अरे इतना सन्नाटा क्यों है भाई? चला संविधानाची स्वीकृती आणि अंमलबजावणी बघू. कालच्या तासिकेमध्ये आपण मसुदा समिती घेतली होती का? बघा, मसुदा समितीची स्थापना झाली होती दिनांक 29 ऑगस्ट 1947 ला. 30 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची पहिली बैठक झाली. मसुदा समितीचं कामकाज सुरू केलं. म्हणजे आपल्या संविधानाचा कच्चा मसुदा बनवण्यापासून ते पक्का मसुदा बनवण्यापर्यंत, म्हणजे आपल्या घटनेचा जो ड्राफ्ट होता मुख्य, तो बनवण्याची कामगिरी या मसुदा समितीकडे होती, ज्यामध्ये अध्यक्षासहित एकूण सदस्यांची संख्या 7 होती. किती होती? 7 होती, लक्षात घ्या. आता या मसुदा समितीनं काय केलं? मसुदा बनवून त्याचं 3 वेळा वाचन केलं आणि 3 वेळा वाचन केल्याच्या नंतर मसुदा समितीनं हा मसुदा संविधान सभेच्या अध्यक्षाकडे सोपविला. ऐका, मसुदा समितीनं मसुदा बनवून तो संविधान सभेच्या अध्यक्षाकडे काय केला? सोपविला. आता संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र यांच्याकडे दिला, बरोबर आहे का? आणि मग दिल्याच्या नंतर आपलं संविधान स्वीकृत करण्यात आलं. मग आता आपलं संविधान जे होतं ते स्वीकृत करण्यात आलं दिनांक 26 नोव्हेंबर. किती नोव्हेंबर? दिनांक 26 नोव्हेंबर. वर्ष होतं 1900. तू कच्चे खेळ खाय. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान स्वीकृत केलं. लक्षात घ्या, संविधान काय केलं? स्वीकृत केलं. हा दिवस 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. काय केला जातो? संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात घ्या, कधीपासून? 2015 पासून संविधान दिन साजरा केला जातो. आता काय फरक आहे बरं संविधान स्वीकृतीमध्ये आणि संविधानाच्या अंमलबजावणीमध्ये? विचार करून सांगायचं. हे संविधान स्वीकृत केलंय म्हणजे नेमकं काय केलं? नाही, लागू नाही, हा, लिहून पूर्ण झालं. लक्षात घ्या, आपलं संविधान लिहून पूर्ण झालं या तारखेला, 26 नोव्हेंबर 1900. संविधानाच्या कामकाजाला सुरुवात 1946 ला झाली होती, हे पण ध्यानात राहू द्या. 1900 या दिवशी संविधानाच्या कामकाजाला सुरुवात झाली. कामकाजाला म्हणजे बघा ना, जुलै ऑगस्ट 1946 ला संविधान सभेसाठी निवडणुका पार पडल्या. जुलै ऑगस्ट 1900 निवडणुका झाल्या. 9 डिसेंबर 1946 ला घटना समितीची पहिली बैठक दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये भरली. बरोबर, 46 पासून संविधान बनवणं चालू होतं. 26 नोव्हेंबर 1949 ला ते कम्प्लीट केलं. म्हणजे या दिवशी कम्प्लीट झालं आणि ते संविधान सभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केलं, म्हणजे असं दिलं. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान लिहून पूर्ण करून ते स्वीकृत केलं, म्हणजे कम्प्लीट झालं आपलं काम. म्हणून हा दिवस 2015 पासून संविधान दिन म्हणून काय केला जातो? साजरा केला. आता स्वीकृत लिहून कम्प्लीट झालं म्हणजे याचा अर्थ लागू करायला काय वेळ होता का? समजा एखाद्या पंक्तीला संपूर्ण वाढ झाली, घ्या म्हणायला काय अडचण आहे का? पण 2 मिनिटं थांबतात की नाही? बघतात सगळीकडे काय झाली की नाही वाढ, मोतीचूर आले का, चिवडा आला का, बघतात की नाही, आणि मग घ्या म्हणतात. थांब ना, मर ना तू. नवीन आहे करतो तू. मुळा मास्तर का मी तुझा मास्तर आहे? आणि आता बघूया संविधानाचा अंमल. संविधानाचा अंमल म्हणजे अंमलबजावणी, शॉर्टकट अंमल म्हणतात त्याला, काय अडचण नाही. अंमल म्हणा किंवा अंमलबजावणी म्हणा. आणि नसेल बी अंमलबजावणी म्हणायचं. संविधान लागू. लागू मात्र इथून पुढे 2 महिन्यांना केलं. किती महिन्यांनी? किती महिन्यांनी केलं? 2. 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 1 महिना. 26 डिसेंबर ते 26 किती महिने झाले? 2 महिन्यांनी आपलं संविधान लागू झालं. लक्षात घ्या. म्हणजे किती तारखेला? 26 जानेवारी 1950.
हे एकच आकडा मला हिंदीत बोलता येतो म्हणून बोलत असतो बरं काय. 1950 बाकी आपल्याला म्हणता येत नाही. या दिवशी संविधान लागू झालं म्हणजे खऱ्या अर्थाने या दिवशी आपला भारत कसा बनला रे? कसा बनला? प्रजासत्ताक बनला. लक्षात घ्या, प्रजासत्ताक. प्रजासत्ताक बनला म्हणजे याचा अर्थ काय रे? माहित नाही. या दिवशी आपला भारत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक बनला. लक्षात घ्या. म्हणून हा दिवस आपल्याकडे दरवर्षी काय असतो रे? प्रजासत्ताक दिन असतो. काय असतो? प्रजासत्ताक दिन. म्हणजे आता प्रजासत्ताक दिन वेगळा आणि 15 ऑगस्ट आपला वेगळा स्वातंत्र्य दिन. साला झेंडा आपल्याकडे दोनदा. साला झेंडा दोनदा. यंदा म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, एकदा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. बरोबर. 15 ऑगस्टला इंग्रज सोडून गेले म्हणून आपला देश स्वतंत्र झाला, म्हणून आपल्याकडे तो स्वातंत्र्य दिन. आणि या दिवशी खऱ्या अर्थानं आपला भारत प्रजासत्ताक बनला. खऱ्या अर्थानं आपले अधिकार आपल्याला मिळाले म्हणून मोठ्या उत्साहात, थाटामाटामध्ये, मोठ्या आनंदाच्या जोशामध्ये आपण हा दिवस काय करत असतो? प्रजासत्ताक दिन साजरा करतो. तुम्ही पाहिला असेल आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्टला कधी खेळ घेतले का? डायरेक्ट झेंडा फडकीला आणि चॉकलेट वाटल्या झाकड काढून दिले. पण 26 जानेवारी येण्याच्या अगोदर 20 जानेवारी पासून एक वेगळंच वातावरण आपल्या शाळेमध्ये असते. असते की नाही? असते की नाही? रनिंगच्या स्पर्धा असतात, कबड्डीच्या स्पर्धा असतात, खो खोच्या असतात. ते काटा चमचा, लिंबू चमचा, चमचा तोंडात धरायचा आणि लिंबू त्याच्यावर ठेवायचा, भिरर पळायचं. पळता पळता ही पळत गेली, घराकडे गेली, वापस आलीच नाही. लिंबू तिकडे, चमचाही तिकडं. पाहिला असेल ना? त्याच्यानंतर अजून आपल्या शाळेमध्ये संगीत खुर्ची पाहिला असेल पोरं? संगीत खुर्ची. बरोबर आहे. संगीत खुर्चीचा कार्यक्रम असतात. 10 खुर्च्या 11 पोरी. 10 खुर्च्या 11 पोरी बस. आणि त्याच्या समोर आपल्यासारखे सच्यासारखं डमडम डमडम वाजवायचे एक जण असते. लक्षात घ्या. आणि हे वेळे हरामखोर असते माहितीये का? जवळ याचा माणूस खुर्चीच्या जवळ येत नाही तर बँड वाजवणं बंद करत नाही. लय माणूस युती होता येऊ म्हणजे 5वी पासूनच त्याचा पाहिला असेल तुम्ही. 26 जानेवारीला असं 15 ऑगस्टला असतं का? नाही. बरोबर. म्हणून 26 जानेवारी 1950 साली आपलं संविधान लागू केलं. बरोबर. 26 जानेवारीलाच का करायचं असतं? ती 1 जानेवारी 1950 संविधान लागू केलं असतं. राऊंड फिगर 1 तारखेला. बरोबर. नव्या सालात. पण 26 जानेवारीलाच संविधान का लागू केलं याच्या मागे सुद्धा एक इतिहास आहे. इसके पीछे कहाणी आहे. आवडा अंशुमन. चला तर पाहूयात आपण 26 जानेवारीला का संविधान लागू केलं याचं कारण सांगतो बघा. तर कारण असं आहे की आपल्याकडं रावी नदी काठी असणाऱ्या लाहोरला एक अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं. बरोबर. लाहोर अधिवेशन. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर. हा. आता हे अधिवेशन भरलं होतं 1929 ला. बरोबर. या अधिवेशनामध्ये ठरलं होतं की आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन असेल 26 जानेवारी. हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्धार हा लाहोर अधिवेशनात घेण्यात आला. स्वातंत्र्य दिन म्हणजे आता काँग्रेसचे अधिवेशन दरवर्षी डिसेंबर महिन्यात भरायची. काँग्रेसचं अधिवेशन दरवर्षी त्याला म्हणतात काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन. डिसेंबरच्या शेवटच्या 3 दिवसात. शेवटचे 3 दिवस म्हणजे 28 डिसेंबर, 29 डिसेंबर, 30 डिसेंबर. म्हणजे डिसेंबर 1929 ला अधिवेशन भरलं आणि सांगितलं डिसेंबरच्या पुढचा महिना कोणता? जानेवारी. त्याची तारीख हा आपला स्वातंत्र्य दिन असेल. म्हणजे साल इथं कोणता असणार? 30. पण झाला असं. आणि स्वातंत्र्य दिन का साजरा करायचं ठरवलं याच लाहोरच्या अधिवेशनात? त्याचं कारण याच अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला. आठवा. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात मांडला? संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा लाहोर अधिवेशनात मांडला. जर विचारलं वसाहतीच्या स्वराज्याचा ठराव ते 1928च्या अधिवेशनात कलकत्ता 1928 ला आणि लाहोर 1929. कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष बी पंडित नेहरू, पण पंडित मोतीलाल. आणि इथं पंडित नेहरू पण पंडित जवाहरलाल. दोन्ही लालच आहेत. एक मोती, दुसरा जवाहरलाल. बरोबर. मग इथं स्वातंत्र्य दिन साजरा करायचं ठरवलं. पण काय ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं का? भारत स्वातंत्र्य 1930 ला झाला का? नाही. पण त्या दिवसाची आठवण म्हणून आपण आपलं जे संविधान होतं ते 26 जानेवारीला लागू केलं. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर. बघा आता तारीख परत येईल पण साल परत येईल का? नाही. म्हणून त्या तारखेला आता आपला जन्म ज्या वर्षी झाला ते वर्ष तर परत येणार नाही, पण तारीख दरवर्षी हॅपी बर्थडे. बरोबर. म्हणून आपण म्हणतो ना शाळेत गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. बरोबर आहे. नाही तू आठवणी सांगू नको. तर हे स्वातंत्र्य दिन साजरा करायचं ठरवलं म्हणून आपण त्या दिवसाची एक आठवण म्हणून आपण आपलं संविधान लागू केलं 26 जानेवारी 1929
50 हा दिवस आपल्याकडे प्रजासत्ताक चालात 2दा झेंडा आहे. बरोबर, चालात किती झेंडा आपल्याकडे, आणि 2दाचा झेंडा अडचणीतच आल्यासारखा आला. एक आलाय भर पावसाळ्यात 15 ऑगस्टला, आणि दुसरा आलाय ऐन कडाक्याच्या थंडी 26 जानेवारीला. कालपासून सुरुवात झाली जरा जरा याच्या भाषेत गुलाबी थंडी पडायला लागली. बघा ना, याचे छान छान स्वेटर मफलर वगैरे असतात ना, आपले पोतडे घालून आल्यासारखे. नाही तर बरोबर आहे. उन्हाळ्यात आला का नाही आला बी तर महाराष्ट्रापुरताच आला 1 मेला महाराष्ट्र दिन, ते बी उन्हाळ्यातच आला ऐन कडाक्यात. वैशाख वनवा असतो. झालं. चला आता संविधान लागू केलं, बरोबर आहे का. संविधान लागू केलं, पण पुढं लक्षात घ्या, संविधान लागू केलं म्हणजे आपल्या घटनेमधले ज्या तरतुदी होत्या, आपल्या संविधानात ज्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदीनुसार आपल्या देशाचा कारभार व्हायला लागला. 26 जानेवारी पासून अंमल सुरू झाला. म्हणजे आपल्या राज्यघटनेत जे काही सांगितलं त्यानुसार कारभार 26 जानेवारी 1950 पासून व्हायला लागला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, संविधान लागू होण्याच्या अगोदर मात्र आपल्या घटनेतले 16 कलम अगोदरच लागू केले होते. संपूर्ण संविधान लागू केलं 26 जानेवारीला, पण 16 कलम संविधान लिहिलं का तेव्हापासूनच लागू करावे लागले. लिहिलं म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 या दिवसापासूनच आपल्याला 16 कलम लागू लागले. किती कलम? 16 कलम. 16 कलम म्हणजे उदाहरणार्थ आपण सांगू शकतो कलम क्रमांक आता आपल्याकडे काय आहेत, कोणते कोणते कलम, तर बघा आपल्याकडचं कलम आहे बघा 6, 7, 8, 9 ही कलम अगोदरच लागू करावी लागली. का? ही कलम नागरिकत्वासंदर्भात आहेत. कलम 6 माहित असेल ना, पाकिस्तान मधून स्थलांतर करून भारतात येणाऱ्या लोकांचे नागरिकत्व. 7 काय? भारतातून स्थलांतर करून पाकिस्तानात जाणाऱ्या लोकांचे हे कलम अगोदर लागू करावे लागले. का? 47 ला भारत स्वतंत्र झाला आणि मग काय झालं, 2 देश वेगळे झाले. मग तिकडचे लोक इकडे येऊ लागले, इकडचे लोक तिकडे जाऊ लागले, दोन्हीकडचे लोक कोणीकडे खाऊन जाऊ लागले. त्यामुळे हे कलम अगोदर लागू करावे लागले. एवढंच नाही, कलम 60 सुद्धा लागू करावं लागलं. कलम 60 काय माहिती ना, शपथ आहे. कुणाची? अरे राष्ट्रपती पदाची शपथ आहे, राष्ट्रपतींची नेमणूक करायची होती आपल्याला, म्हणून कलम 60 लागू करावं लागलं. एवढंच काय, कलम 324 पण लागू करावं लागलं अगोदरच. का? कलम 324 देशाचा निवडणूक आयोग, तातडीनं निवडणुका घ्यायच्या होत्या, पण कलम 324 ला असे 16 कलम आहेत. किती कलम आहेत जे अगोदरच लागू केले. उर्वरित बाकी संपूर्ण संविधान लागू कधी केलं? मग कधी लागू केलं? 26 जानेवारी 1950 ला लागू केलं. लक्षात राहू द्या. ओके, चला आता हे लागू केलेलं संविधान यानुसार आपला कारभार व्हायला लागला. क्लिअर. आता हे संविधान लागू केलं, आपण हे शिकवणार, पण तुम्हाला माहितीये हे संविधान बनविण्यासाठी किती वेळ लागला होता? हे बघा अगोदर इथं लिहून टाकलं तुम्ही, संविधान बनवायला सुरुवात कधी झालेली आहे, कधी लिहून पूर्ण केलं? हे बघा 46-49 बरोबर. तर म्हणजे याचा अर्थ काय, तर आपलं संविधान बनवण्यासाठी 1946 ते 1949 सर्वसाधारण सरासरी 3 वर्ष लागली. किती वर्ष लागली? संविधान बनवण्यासाठी सर्वसाधारण किती वर्ष लागले? 3. आणि डिटेलच सांगायचं तर किती वर्ष? 2. किती महिने आणि किती दिवस? शाबास, किती दिवस? संविधान बनवण्यासाठी लागलेला कालावधी 2 वर्ष 11 महिने आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या या कार्यकाळामध्ये आपल्या संविधान सभेला एकूण खर्च आला होता 63,97,729 रुपये फक्त. एवढा खर्च पण आला होता. राऊंड फिगर तुम्ही 64,000 सांगितले तरी बी काही अडचण नाही. बरोबर बाबा, म्हणजे त्या काळातले तेवढे पैसे येतं. बरोबर. आता ते एवढा हुंडात घेणारे 2 वर्षांना अजून पोर. बरोबर आहे. हे म्हणत मध्ये हुंड्याची काही गरज नाही आपल्याला. तर बघा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा कार्यकाळ लागला होता आणि खर्च आला होता 63,97,729 रुपये खर्च करून आपण आपलं संविधान बनविलं होतं. लक्षात घ्या. क्लिअर. तर मसुदा समितीवर कामकाज करण्यासाठी वेळ लागला होता 114 दिवस. मसुदा समितीचं कामकाज प्रत्यक्ष 114 दिवस चाललं. किती? 114 दिवस प्रत्यक्ष कामकाज चालू होतं. लक्षात घ्या. क्लिअर. चला नेक्स्ट. झाले का लिहून? लिहिजन ऐकत झालं. नेक्स्ट. आता आपण हे झाल्याच्या नंतर आज पाहूयात आपल्या संविधानाची वैशिष्ट्ये. काय बघायची? संविधानाची वैशिष्ट्ये बघूयात. लक्षात घ्या. तर संविधानाची वैशिष्ट्ये काय काय आहेत आपण आजच्या तासिकेत समजून घेऊयात. क्लिअर. काय अडचण? सखू आहे तू? चला झाले काय लिहून?
आपल्या घटनेची आपण पाहूयात वैशिष्ट्य, आणि काही अडचण आली तर बिंदास विचारा रे पोरो, लाजायचं नाही. कंसात घरच्या सारखं. चला सांगा आपलं गाजलेलं वैशिष्ट्य. हा, गाजलेलं वैशिष्ट्य कोणते आपलं? सर्वात मोठी लिखित राज्यघटना. घटनेचं पहिलंच वैशिष्ट्य आहे. आपल्या घटनेचं काय? हे पहिलंच वैशिष्ट्य आहे, सर्वात मोठी लिखित राज्यघटना. पहिलं वैशिष्ट्य आहे हे बघा रे पोरो, लक्ष द्या. मधात मधात काही बी विचारणार. सर्वात मोठी, सर्वात मोठी, माग कुरकुर करू नका रे पोरो. लिखित राज्यघटना. अरे बा बोलू नका म्हणलं की रे. अरे बा वर्गात बोलायली ती, बोललं की नाही तू मधात? पडद्याच्या बाजूचा तू हे का, कळालं का? सर्वात मोठी लिखित राज्यघटना, घटनेचं वैशिष्ट्य, बरोबर का? हे वैशिष्ट्य कळतात ना? वैशिष्ट्य कशाची ती? आपलं जे संविधान आहे सध्याचं, आपल्या भारताची जी राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेची हे काय तर प्रत्येक गोष्टीचे वैशिष्ट्य असतात. प्रत्येक गोष्टीचे आपल्या क्लासचे वैशिष्ट्य असतात, बरोबर. मुलं नेहमी भिंतीला टेकून बसतात, पहिलं वैशिष्ट्य, बरोबर आहे. पुढं कितीही जागा असली तरी मुली काही पाठी मागत बसतात, वैशिष्ट्य आहे ना, बरोबर आहे. नाही आहे की नाही वैशिष्ट्य? सांगू का अजून एखादं? आपल्या परभणीचे पण वैशिष्ट्य आहेत की नाही? आहे की नाही? वसमतरूचे खड्डे, स्टेशनची खिचडी भजी, आहे की नाही वैशिष्ट्य? हो आहे ना. धुळडा पण आहे. तुला माहिती आहे का, आता घरून ह्या देवसेनासारखा मेकअप करून आल्या, आता वापस घरी जावं याचे चेहरे कसे होतात? चंद्रमुखी सारखे होतात. घरचे पण ओळखत नाही आपलीच आहे का? नाही. मग बकेटभर पाणी ठेवावं लागतं, असं तोंडावर मारावं लागतंय, बरोबर आहे का? काळं पाणी नाही, नुसता गाळच होऊन जाते. मग आर आपलीच आहे, आपली समजून घेतात. परभणी हिंडली. नाही चला असो. नेक्स्ट, सर्वात मोठी लिखित. आता इथं बघा, सर्वात मोठी काय, तर याचं कारण आहे, ज्या टायमाला आपलं संविधान आपण लिहून पूर्ण केलं, जेव्हा आपलं संविधान आपण स्वीकृत केलं, तेव्हा आपल्या संविधानामध्ये एक सरनामा होता, बरोबर का पोरियो? एक सरनामा होता. त्यानंतर किती परिशिष्ट होते? 8 परिशिष्टे होते. लक्षात घ्या, आपलं संविधान जेव्हा लिहून पूर्ण केलं तेव्हा एक सरनामा, 8 परिशिष्ट होते, बरोबर. आणि त्याचबरोबर किती भागात विभागलेलं होतं? 22 भागात विभागलेलं होतं. आणि किती याच्यामध्ये अनुच्छेद, कलम होती रे? 395 कलमे होती. लक्षात घ्या, कलमे म्हणजे त्याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणायचं? अनुच्छेद. काय म्हणायचं? अनुच्छेद, इंग्रजीत आर्टिकल. ओके, चला. मूळ संविधानात, मूळ संविधान म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजीचं, 26 नोव्हेंबर 1949 ला आपण जे संविधान स्वीकृत केलं होतं, त्या संविधानामध्ये एक सरनामा होता, 8 परिशिष्ट होते, 22 भागात विभागलेलं होतं, आणि 22 भागात मिळून 395 काय होते? कलम होते. लक्षात घ्या, हा डाटा 26 नोव्हेंबर 1949 रोजीच्या घटनेमध्ये होता. आता मला सांगा, एवढं ना जगातल्या कोणत्याच देशाच्या संविधानामध्ये नाही. जगातल्या कोणत्याच देशाच्या संविधानामध्ये एवढं नाही. लक्षात घ्या, कोणत्याच नाही. अमेरिकेचं जर संविधान बघितलं ना, तर अमेरिकेच्या संविधानात फक्त 7 कलम आहेत. कॅनडाचं बघितलं तर 147 कलम आहेत, 150-200च्या आत कलम आहेत, आणि आपले 450च्या जवळजवळ. अजून 5-6 टाकले असते 400. बघा, एवढं नाहीच, म्हणून सर्वात मोठी. आणि पुढे अजून काय? लिखित राज्यघटना. बघा ना, सर्वात मोठी लिखित राज्यघटना. जे जे देश संघराज्यांनी बनलेले असतात, जिथं जिथं संघराज्य व्यवस्था असते ना, त्या त्या देशाच्या बहुतांश राज्यघटना ह्या लिखित स्वरूपाच्या असतात. आणि जे देश एकात्म शासन पद्धतीने बनलेले असतात का, त्यांचं संविधान हे अलिखित स्वरूपाचं असते. कसं असते? अलिखित स्वरूपाचं असते. आपलं लिखित आहे, कारण 1946 1949 या काळात आपण ते लिहिलंय, संविधान बनवलंय का? कुठं असं आयतं विकत घेऊन आलो का? आलो का? आज शुक्रवार, उद्या शनिवार बाजारात गेला, ओ 250चं संविधान द्या, लय स्वस्त वाटायले, भारीवालं घ्या, ओ 500वालं द्या.
नाही, आपण ते विशिष्ट काळामध्ये बनविले संविधान, म्हणून आपलं संविधान कसं आहे, लिखित स्वरूपाचं आहे. आणि संघराज्यांचं संविधान हे बहुतांश कसं असते, लिखित स्वरूपाचं असतं. म्हणून सर्वात मोठी लिखित राज्यघटना. घटनेचं पहिलं वैशिष्ट्य. तर काहीच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, अमेरिकेचं संविधान जर 7 कलमात होत असेल, कॅनडा 147 होत असेल, तर आपल्या संविधानामध्ये 395 कलम का, 8 परिशिष्ट का, आणि याच्यासाठी 22 भागच का? म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला आपलं संविधान मोठं का आहे, म्हणजे आपल्या संविधानाचा आकार एवढा मोठा का झाला, का मोठे आहे आपलं संविधान, कारण सांगता येईल कोणाला? तेव्हा संविधान का मोठे आहे आपलं? आता हे नाही सांगायचं का मोठे सर, कारण त्याच्यात एक सरनामा आहे, 8 परिशिष्ट आहे, 22 भाग आहे, 395 कलम आहे. बरोबर आहे का? असं नाही. मोठं असण्याची कारण, मोठं असण्याची कारण, त्याची कारण सांगतो. अमेरिकेमध्ये जर गेला तर अमेरिका जुनं संघराज्य, जगात सर्वात जुनं संघराज्य अमेरिका. अमेरिका हा जो देश आहे 50 घटक राज्यांनी मिळून अमेरिका आहे. 50 घटक राज्यांनी मिळून काय अमेरिका. अमेरिका दुहेरी नागरिकत्व आहे, प्रत्येक राज्याचं स्वतःचं एक संविधान आहे, अमेरिकेचं वेगळं. आपल्या देशात तसं नाही. आपला भारत घटक राज्यांनी मिळून बनला नाही, तर भारतापासून आपण घटक राज्य तयार केलेत, उलट आहे आपलं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या देशाचं जे संविधान आहे हे पूर्ण देशासाठी एकच संविधान आहे. प्रत्येक घटक राज्याला स्वतःचं संविधान आहे का आपल्याकडं? आपण जम्मू काश्मीर होतं, पण ती पण ओळख पुसली, कारण कलम 370 हटवले घटनेतून, माहित असेल, कलम 370 हटवलं, जम्मू काश्मीरचा स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा काढून घेतला. आता आपल्या देशात भारतातल्या 28 राज्याचा जर विचार केला तर 28 पैकी कोणत्याही राज्याला स्वतःचं संविधान नाही. आपलं एकच संविधान आहे, आपलं एकच, संपूर्ण भारतासाठी एकच संविधान आहे. म्हणजे आपल्या देशाची एकच घटना, एकच राज्य घटना आहे. जी देशाची आहे तीच आपली आहे, जी आपली आहे तीच देशाची आहे राज्यघटना. हा, मग तुम्ही मग ते सांगा मोठी काय. हा, आता सांगतो. राज्यघटना काय असते? राज्य कारभार चालविण्याचं. राज्यघटना म्हणजे राज्य कारभार चालविण्याचं, म्हणजे राज्यघटनेत राज्यकारभार कसा चालवायचा हे असतं. पण आपल्या राज्यघटनेत काय माहितीये का, तुमचे माझे सर्वांचे मूलभूत अधिकार टाकलेत, आहेत की नाही? टाकलेत की नाही? आपल्या घटनेचा भाग 3 काय, मूलभूत आपले अधिकार घटनेत येतात. बघा, घटना कशासाठी असते? देशाचा कारभार कसा चालवायचा यासाठी घटना. पण आपल्या घटनेत आपले पण काय टाकलेत? हक्क टाकलेत. एवढंच काय, कोणत्याही राज्य सरकारनं, राज्य संस्थेनं काम कसं करावं त्याची सुद्धा काही कर्तव्य येतं. उदाहरणार्थ भाग 4 मार्गदर्शक तत्वे. त्याच्यानंतर या देशाप्रती आपलेही काही कर्तव्य असले पाहिजेत, म्हणून भाग 51 नावाच्या कलमामध्ये आपल्याकडं भाग 4 ए, भाग 4 ए, नागरिकांची मूलभूत कर्तव्य. बघा, हे पण आहे, बरोबर. याच आपल्या राज्यघटनेमध्ये काय माहितीये का, घटक राज्याचे अधिकार कोणते असावेत, घटक राज्याचा राज्यकारभार कसा चालावा यासाठी सुद्धा याचा 6वा भाग दिलेला आहे. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर विधानसभा, विधान परिषद आहे, मुख्यमंत्री, राज्यपाल आहेत. म्हणजे आपल्या राज्याचे पण अधिकार घटनेत आहेत आणि देशाचे तर आहेतच. म्हणजे याचा अर्थ देशाची संसद, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, ह्याही गोष्टी राज्यघटनेत आहेत. म्हणजे देशाचा राज्यकारभार कसा करायचा हे राज्यघटनेत, राज्याचा राज्यकारभार कसाचा हे राज्यघटनेत, तुमचे कर्तव्य कोणती असावीत हे गोष्टी घटनेत, माझे अधिकार कोणते असावीत हे घटनेत. आणि एवढं सोडून सुद्धा आणीबाणी वगैरे सगळ्या गोष्टी राज्यघटनेत टाकल्या. घटनेचा आकार कसा झाला? घटनेचा आकार कसा झाला? मोठा झाला. सगळ्याच गोष्टी टाकल्यात. आणि त्यातल्या त्यात पुन्हा काय, आपला देश एका विशिष्ट धर्मानी बनला का? नाही, असंख्य वेगवेगळ्या जाती धर्मांनी आपला भारत या ठिकाणी बनलेला आहे, लक्षात घ्या. मग प्रत्येक जाती धर्माच्या सुद्धा काही अधिकाराच्या गोष्टी असतील त्या आपल्या घटनेत टाकल्यात. घटनेचा आकार वाढला. घटना कशी झाली हो? मोठी झाली. ही मोठी असण्याची कारण आहेत, लक्षात घ्या. आलं लक्षात? पहिलं वैशिष्ट्य संपलं. आता आपण बघूया दुसरं वैशिष्ट्य. सांगाल का कुणी? सांगता येईल का कुणाला? आपल्या घटनेचं अजून एखादं वैशिष्ट्य? हो, गाजलेलंच आहे. एकेरी. तेव्हा सत्य शिकलं तिकडे ते. एकेरी काय म्हणाला? नाही, मग ते आमंत्रण ऐकलं. एकेरी आमंत्रण असते ना आपल्याकडे चुलबंद. एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व हे पण आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. आज देशामध्ये दुहेरी आहे का? एकेरी. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. अमेरिका देशाचं एक नागरिकत्व आणि अमेरिकेच्या प्रत्येक राज्याचं नागरिकत्व. आपल्या देशात तसं आहे का?
आपल्या देशामध्ये एकच नागरिकत्व, एकच. आपण आपल्या संविधानाचा सरनामा वाचन करताना आपण म्हणतो की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम म्हणतो की नाही, तर तिथं म्हणताना आपण म्हणतो का आम्ही भारताचे कंसात महाराष्ट्राचे लोक. प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे कंसात मी महाराष्ट्राचा आहे. नाही, हा देश आपला आहे आणि आपण या देशाचे नागरिक आहोत. आम्ही भारताचे लोक. बघा, महाराष्ट्राचे म्हणलो का, आंध्राचे म्हणलो का, गोव्याचे म्हणलो का, नाही, आम्ही भारताचे. याचा अर्थ आपल्या देशात नागरिकत्व एकेरी का घेतलं, एकेरी बी दुहेरी का नाही घेतलं? दुहेरी घेतलं की बंधुभाव कमी होतो. पोरो, दुहेरी घेतलं की बंधुभाव कमी होतो आणि एकेरी नागरिकत्वामुळे बंधुभाव वाढीस लागतो. कसा बंधुभाव वाढीस लागतो? 2 उदाहरणं देतो. कालचा मॅच बघितला का तू? चौथा T20 बघितला असेल ना? कोण जिंकलं काल? भारत जिंकलं की नाही? असं वाटलं की नाही जिंकावं म्हणून भारत? माग ICCचं ते काय झाला, एशिया कप झाला ना, तिलक वर्माच खेळला होता. आणि गेल्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ICCचा T20 झाला की नाही? झाला की नाही? सूर्यकुमार यादवनं कॅच पकडला होता. काय जीव तोडून बघू लागले रे. आणि त्या टीम मध्ये 11 खेळाडू वेगवेगळ्या राज्यातून आलेले होते. पण आपली टीम जिंकावी याच्यासाठी किती आटापिटा चालू होता. काय लोकांना फटाके वाजवले. बाबा बाबा थांबा, तुमचं देशप्रेम आता कमी होते. कधी? मार्च महिन्यात IPL सुरू व्हायले. MI CSK RCB बरोबर आहे ना, ज्याच्या टाइम बस इथंच भांडण. काहून? ती चेन्नईची टीम आहे म्हणजे तामिळनाडूची, MI म्हणजे आपल्या महाराष्ट्राची टीम आहे. पंजाब किंग 11 पंजाबची टीम आहे, ती कोलकाता नाईट रायडर्सची टीम आहे. लगेच फूट पडली. काहून? वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत ना. बघा मग काय वाटतंय, रोहित शर्मा जिंकला तिकडं, काही तर म्हणे धोनी यावं. झालं की नाही? फूट पडली का नाही पडली? कशामुळं? राज्यात. म्हणजे दुहेरी जर नागरिकत्व असतं ना तर या देशामध्ये बंधुभाव कमी झाला असता. पण एकेरी नागरिकत्वामुळे बंधुभाव वाढीस लागला. आणि ते एकेरी नागरिकत्वामुळे तुम्ही देशाच्या काळ भैया इकडे बघ एकेरी नाही तसं नाही व्हायचं. तू दुसऱ्या राज्यावर लक्ष द्यायला बरं का. हा मायचान मी MIचं बोलायला, तू काय माहितीये का पंजाबवर लक्ष आहे तू. असं नाही करायचं. हो ना, टीम इंडियाची आहे. तू आताच IPL सुरू करायला. काय सांगू लागलो रे मी? अरे बंधुभाव कसा वाढीस लागतो तुम्हाला सांगतो. हे बघा, आपल्या देशामध्ये आता पूर्ण भारत आहे, बरोबर आहे का? एकेरी नागरिकत्वामुळे तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकता, वास्तव्य करू शकता, व्यवसाय करू शकता. दुहेरी नागरिकत्वामुळे या गोष्टीवर बंधन आलं असतं. आज बंधन आहे का? समजा आता तू म्हणला उद्या शनिवार रविवार मी जाऊन येतो गोव्यातून, काय अडचण आहे तुला? आहे का काय अडचण? मुक्काम कर तिकडे तू, काय अडचण आहे का? नाही, तिरुपती बालाजीला गेला, रेल्वेमध्ये बसला, झोपला, पहाटे उठला आंध्रातच, काय अडचण आहे का? कोणी मदत रेल्वे अडून म्हणला का हा महाराष्ट्रात आहे भाऊ तो रहिवासी दाखव, नाही दाखवलं का? देशाच्या कोण्या आता थंडी हळूहळू सुरू व्हायला लागली. शॉल स्वेटर मफलर वेगळे विकणारी लोक आपल्या स्टेशन रोडला येतात. UP बिहार वगैरे म्हणजे उत्तर भारतातून हे लोक येतात. त्याला कोणी म्हणू शकतं का तुम्ही परप्रांतीय वेगळ्या राज्यातून इकडे आलात रहिवासी दाखवा? काही गरज नाही. दुकानात थाटतात, व्यवसाय करतात. का? घटनेच्या कलम 19 नुसार, घटनेच्या कलम 19 नुसार त्यांना व्यवसाय स्वातंत्र्य आहे, त्यांना वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यांना मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. संचार करून आले तर ते का अपडाऊन करायला येतं? 12च्या गाडीला आली, 6च्या गाडीला गेली नाही, आले पूर्ण हिवाळा इथं वास्तव्य करणार, पूर्ण हिवाळाभर इथं व्यवसाय करणार, पूर्ण हिवाळाभर इथं काय करणार? ते संचार करणार. याचा अर्थ UP बिहार मधून जरी आले असते तर ते देशाचेच नागरिक आहेत. आपण सुद्धा शिक्षणासाठी जाऊ शकतो. एखाद्या कंपनीला गेलं चेन्नईमध्ये, काय अडचण आहे का? हे कशामुळे शक्य झालं माहितीये का? फक्त आणि फक्त एकेरी दुहेरी नागरिकत्वामुळे शक्य झालं असेल का? नाही. म्हणून एकेरी नागरिकत्व हे आपल्या संविधानाची खरी ओळख आहे, आपल्या घटनेचं ते अद्वितीय असं वैशिष्ट्य आहे. कळालं का? आता काय अडचण असेल तर बिंदास विचारावा. ओके, चला पुढच्या वैशिष्ट्याकडे सांगा. अच्छा, संसदीय तो कुठला भया? ते पर्पल कलर सारखा शर्ट, ते नाचणीचे नलडे असतात का तशा कलरचा शर्ट, ते असतात ना लहान लेकराला खातात बघा, ते नाचणीचे असते ना. हा कुठला भया तू? हा तूच हा तूच त्याची मला मी का? हा तूच म्हणतेच होय.
असो असो, समजायला का तुला? समजायला ना? चालतंय, पुढे बसत आहे उद्यापासून तू. होते आता काय माहितीये का, जाऊ दे. पुढचं वैशिष्ट्य समजून घे. तू आज कलर हे पाय, तू अंगावर हेच कलर आहे. संसदीय लोकशाही. बघ त्या ताईने छान उत्तर दिलं की संसदीय लोकशाही. तू एक बी वैशिष्ट्य सांग ना. बोट मोडू नको ताई म्हणल्यामुळं. संसदीय काय झालं? लहान आहे, जाऊ दे, समजून घे. हा हो, बाजूला सर का बाई, सर जर माय गव कर ना. ये बाय, अगं तिला दिसत नाही पाठीमागून. तुला दिसत ते चष्माला पॉइंट वाढलेला तिथं. झालं. हा, तिसरं वैशिष्ट्य चालू आहे. ए थांब रे. संसदीय लोकशाही. आता लक्षात घ्या, थोडस किचकट आहे, कारण हा धडा शिकायचा आपल्याला बरं काय. 5वा धडा आहे. 5व्या धड्यामध्ये सगळी संसदीय लोकशाही तुम्हाला समजेल हा. पण इथं समजून घ्या, संसदीय लोकशाही म्हणजे काय रे? संसदीय लोकशाही म्हणजे काय? लोकशाही नंतर भया, ज्याच्या कपाळी अष्टगंध त्याला नाना प्रकारचे छंद. कुठला आहे तू? मग आज काऊन असे करायले तुम्ही? उद्या काय करतो मी? गाऊन घालून येतो, मला पाहिजे तू. मी कचकन बोलणारा माणूस आहे काय. अजून सुरुवात नाही, नवीन आहे तर जरा सक मनाला तुमच्या ठेच पोहोचायची. हा काय मग उद्देश नाही, पण जरा सक मला एवढी सांगायलो की ही संसदीय लोकशाही पुन्हा साधी नाही. याच्यातून 2 प्रकार आहेत. काय मॅटर आहे ते समजून सांगलो. बस संसदीय लोकशाही काय भानगड असते. आणि यांनी सांगितलं की संसदीय लोकशाही आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. तर संसदीय लोकशाही म्हणजे काय? बघ, जगामध्ये काही देशात अध्यक्षीय लोकशाही, बरोबर. उदाहरणार्थ अमेरिकेला अध्यक्ष आहेत की नाही? डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेत कोणती लोकशाही आहे? अध्यक्षीय लोकशाही. भारतात कोणती लोकशाही आहे? संसदीय. दोन्ही नेमका काय फरक असतो तेच सांगतो. अध्यक्ष लोकशाहीमध्ये राष्ट्राचा प्रमुख हा अध्यक्ष असतो. अध्यक्ष लोकशाहीत अध्यक्ष हाच राष्ट्राचा प्रमुख असतो. जसं की अमेरिका म्हणलं की डोळ्याच्या समोर आपल्याकडे कोण येतं? डोनाल्ड ट्रम्प येतो. पण भारत म्हणल्याच्या नंतर प्रामुख्यानं 2 चेहरे येतात. 2 चेहरे येतात. एक जवारचा आणि घुगे सरता. पंतप्रधान आणि राष्ट्रपती. पंतप्रधान आणि बस लक्षात घ्या. सध्या संसदीय लोकशाही म्हणलं की पंतप्रधान. आता पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. राष्ट्रपती कोण येतं? संसदीय लोकशाही. अमेरिकेला पंतप्रधान आहेत का? खरं सांगा. नाही. अमेरिकेला राष्ट्रपती आहेत का? नाही. पंतप्रधान बी नाहीत, राष्ट्रपती. राष्ट्राध्यक्ष, राष्ट्राचा अध्यक्ष तिकडं. आणि आपल्याकडं डायरेक्ट नवराच राष्ट्रपती. ऐक, ज्या देशामध्ये 2 पद असतात, कोणते पहिले ते सांगतो. ज्या देशामध्ये 2 पद असतात तिथं संसदीय लोकशाही असते. 2 पद कोणते? एक हेड ऑफ द स्टेट. हेड ऑफ द स्टेट. एक मिनिट. हेड ऑफ द स्टेट म्हणजे राष्ट्रप्रमुख. राष्ट्रप्रमुख. ज्या देशामध्ये 2 पद असतात, एक राष्ट्रप्रमुख आणि दुसरा हेड ऑफ द गव्हर्नमेंट. हेड ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट म्हणजे काय रे? शासन. हेड म्हणजे प्रमुख. हेड ऑफ द गव्हर्नमेंट आणि हेड ऑफ द स्टेट. स्टेट म्हणजे राज्य आणि राष्ट्र, हा शब्द इथं घ्यायचा. हेड ऑफ द स्टेट आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट. मराठी. ज्या देशामध्ये राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख असे 2 पद असतात त्या देशात संसदीय लोकशाही असते. पुढे बोला. ज्या देशामध्ये राष्ट्रप्रमुखांचं पद असतं आणि त्याचबरोबर शासन प्रमुखाचंही पद असतं त्या देशामध्ये संसदीय लोकशाही असते. मग आज आपल्या देश आता राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख. शासन प्रमुख काय भानगडे? ज्याच्या हातामध्ये खरी सत्ता आहे, ज्याच्या हातात खरं सरकार आहे, ज्याच्या हातात खरं सरकार आहे त्याला म्हणायचं शासन प्रमुख. ज्याच्या हातात खरी सत्ता. मग या देशाची खरी सत्ता पंतप्रधानाच्या हातात आहे. कुणाच्या हातात आहे? पंतप्रधानांच्या हातात आहे खरी सत्ता. नोटाबंदी कुणी केल्या होत्या? पंतप्रधानांनी. राष्ट्रपतींचं नाव कुणी घेतलं का? नाही. आणीबाणी कोण लावतं? आणीबाणी कोण लावतं? राष्ट्रपती. मग सांगा कोण्या राष्ट्रपतींनी आणीबाणी लावली होती? त्या पंतप्रधान होत्या.
त्या कोण होत्या? पंतप्रधान होत्या. पण आपल्याकडे आणीबाणी म्हणलं की नाव कोणाचं घेते? आणि इंदिरा गांधीचं. म्हणजे इंदिरा गांधी कोण होत्या? म्हणजे याचा अर्थ तिचं नाव कसं काय घेतलं? लावतात कोण? तुम्ही म्हणालात राष्ट्रपती. आणीबाणी लावतात कोण? राष्ट्रपती. कोणा लावली? इंदिराजीचं नाव घेतलं. त्या कोण आहेत? पंतप्रधान. म्हणजे राष्ट्रपती हे फक्त कोण आहेत? राष्ट्रप्रमुख आहेत. मनानं काम करत नाहीत ते. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. आपलं माहिती कुणाला काय रे? ते 2-3 कार्यक्रमाला भाषणाला गेलो होतो, आवाज वाढत गेला. कान फुकू का? लय जोरात हवं का? राहू दे. तू इथं कानाचे पडदे फाटलेत. ऐका, शासन प्रमुख आहे बरोबर. संसदीय लोकशाही काय भानगडे? आपल्या देशात 2 पद आहेत. एक शासन प्रमुख, दुसरं राष्ट्रप्रमुख. राष्ट्रप्रमुख कोण आहेत आपले? राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्राचा कारभार ज्यांच्या नावानं चालतो ते राष्ट्रपती. आणि जे देशाचा कारभार करतात, बरोबर आहे, म्हणजे हे खरा कारभार हे करतात. पण कारभार करताना कोणाच्या नावानं करायलेत? सोप्या शब्दात देशाचा सातबारा याच्या नावावर आहे. पण कारभार हे करायलेत. बाजाराला जाणं, सोयाबीन विकणं, 10 पोत्याचा हिशोब घेणं, 5 पोत्याचा तिकडच माळेगावच्या जत्रा आणि 5 पोत्याचा घरी हिशोब, हे कारभारी आहेत. पण याच्या नावानं करायलेत. बरोबर आहे. आता हे झालं घटनेच्या भाषेत. शासन प्रमुख पायऱ्यावरचे हे झाले शासन प्रमुख, हे झाले राष्ट्रप्रमुख. तुमच्या भाषेत सांगतो, खरा कारभार कोणाच्या हातात येत रे? खरा कारभार कोणाच्या हातात आहे? शासन प्रमुख. खरी सत्ता कोणाच्या हातात आहे? खरी सत्ता कोणाच्या हातात आहे? पंतप्रधानाच्या हातात. काही बी झालं, रस्त्यात चालला, ठेच लागली, मोदी रस्तेच करणं. मोदी राष्ट्रपती का पंतप्रधान आहे? पंतप्रधान आहे. काही बी होऊ द्या, पाऊस नाही पडला, मोदी सरकारी. म्हणजे नाव यांचं घेतो. कधी आंदोलन राष्ट्रपतींच्या घरासमोर केले का हो? नाही. आपण आंदोलन हे नेहमी सरकारच्या विरोधात करतो, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या. आता तुम्हाला सांगतो, पंतप्रधान हे शासन प्रमुख आहे असं कळलं का? खरी सत्ता कोणाच्या हातात आहे? याच्या रिअल हिरो आहे, वास्तविक प्रमुख. वास्तविक खरी सत्ता कोणाच्या हातात आहे? याच्या हातात खरी सत्ता आहे का? नाही. हे याच्या हातात आहे का? फक्त हे म्हणायला राष्ट्रपती आहेत, म्हणजे इच्छा नामदारी. कशी ते? नावापुरते. इंदिराजींनी सांगितलं राष्ट्रपतींना आणीबाणी लावा, राष्ट्रपतींनी आणीबाणी लावली. पण सांगितलं कोणी? पंतप्रधानांनी. सांगितलं कोणी? पंतप्रधानांनी. बरोबर आहे. आपल्याकडं कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन लागायचं. मोदींचं एक भाषण झालं होतं, आज रात 12 बजे से टोटल लॉकडाऊन 21 दिन के लिए. बरोबर आहे का? त्यांनी सांगितलं आणि राष्ट्रपतींनी सही केली आणि कागद दाखविला. राष्ट्रपतीच्या आदेशाने आपल्याकडं लॉकडाऊन. बघा, म्हणजे याचा अर्थ संसदीय लोकशाहीत काय असते माहितीये का? पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ यांना सल्ला देतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार हे काम करतात. मनानं काम करायला का? मनानं काम करत असते तर याला आपण नामधारी म्हणलो असतो का? हे नाव वापरते येतं. लक्षात. सगळा कारभार हेच करतात आणि काही गोष्टी हे करतात, मनानं करतात का? याच्या सल्ल्यानुसार. याला संसदीय लोकशाही म्हणतात. काय म्हणतात त्याला? म्हणजे ज्या देशात 2 पद आहेत, एक राष्ट्रप्रमुखाचं, एक शासन प्रमुखाचं. म्हणजे एकाच्या नावानं कारभार चालतो आणि कारभार करतो. इतर राष्ट्रपती कारभार करत नाहीत, त्याच्या नावानं फक्त चालतो. त्याच्या नावानं फक्त चालतो. कारभार करतात कोण? पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ. याला म्हणायचं संसदीय लोकशाही. क्लिअर? काय अडचण असेल तर बिंदास विचारायचा वर्गात. बिंदास विचारायचं, लाजायचं नाही. डायरेक्ट विचारायचं. डायरेक्ट विचारायचं म्हणजे शिकवलेलं झालं. चला पुढचं वैशिष्ट्य सांगा ग पोरियो. इकडं पाठीमाग सांगा ना एखादं वैशिष्ट्य तुम्ही पोरो. अरे बाप, शाबास, अगदी बरोबर आहे. कारण मुळात संविधानाची सुरुवातच आहे आम्ही भारताचे लोक. कारण आपल्या देशाचं जे संविधान आहे, या संविधानाला संपूर्ण अधिकार हे जनतेकडून प्राप्त झालेले आहे. कोणाकडून प्राप्त झालेत? जनतेकडून. कारण हे सर्वोच्च स्थानिक जनता कशामुळे? कारण या देशाचं सर्वोच्च सरकार देखील जनताच निवडते. लोकसभेच्या दर 5 वर्षाला सार्वत्रिक निवडणुका होतात आणि सार्वत्रिक निवडणुका झाल्याच्या नंतर इथली जनताच इथलं सर्वोच्च सरकार निवडते. पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ. सध्या जे सरकार आहे 2024 मध्ये आपण निवडलं. म्हणून या देशामध्ये
घटनेचा अंतिम स्त्रोत, घटनेला अंतिमता प्राप्त झालेले अधिकार म्हणजे जनता आहे. म्हणून इथं सर्वोच्च स्थानिक आहे जनता आहे. सर्वोच्च अधिकाराच्या बाबतीत, कारभाराच्या बाबतीत राज्यघटना सर्वोच्च आहे. नेक्स्ट चला, न्यायालयीन त्याला म्हणायचं स्वतंत्र आणि एकात्म स्वरूपाची न्याय व्यवस्था. आपली न्याय व्यवस्था ही स्वतंत्र बी आहे आणि एकात्म बी आहे. कशी सांगतो, स्वतंत्र आणि एकात्म. बघा, पहिल्यांदा स्वतंत्र सांगतो, मग एकात्म कशी. नुसती स्वतंत्र न्याय व्यवस्था नाही आपली, स्वतंत्र आणि एकात्म. स्वतंत्र आणि स्वतंत्र कशी सांगतो. आपल्या भारतीय संघाचे प्रामुख्याने किती अंग आहेत. भारतीय संघाचे किती अंग आहेत, कोणते कोणते. मी एक लिहिलं की तुम्ही दोन सांगता, गॅरंटी आहे. भारतीय संघाचे किती अंग आहेत, 3. कोणते कोणते. लोकसभा राज्यसभा नाही, ते तर संसदेचे सभागृह आहेत 3. मी एक सांगितलं 2 सांगता तुम्ही. बघा, एक कायदेमंडळ. आलं का, आलं. अरे याचा आत्मा जागृत आहे पण सध्या झोपी गेलेला आहे. टॅलेंट ठासून भरलेला आहे पण ते जागाच होत नाही. बरोबर. आणि लय हुशार आहे सगळे. मी कोण म्हणाल बरं, येडे का, सगळे हुशार आहे. फक्त आहे ना असं शिंतोडे मारून जागा करावं लागते, लगेच तयार येतं. अभ्यास चांगला आहे, फक्त माहित होत नाही कशाला काय माहित. भारतीय संघाचे 3 अंग आहेत. 1 कायदे मंडळ, 2 आता कसं आलं, आणि 3 न्याय मंडळ. भारतीय संघाचे प्रमुख किती अंग आहेत, 3. बया बघ रे, स्वतंत्र न्याय व्यवस्था. आता एक कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ आहे ना, हे दोघं एकरूप कसे सांगतो. कायदे मंडळ म्हणजे आपली संसद. कायदे मंडळ म्हणजे आपली, कारण भारतीय संघाच्या सर्वोच्च कायदे मंडळाला संसद म्हणतात आणि हे आपली आहे संसद. म्हणजे आपलं कायदे मंडळ द्विग्रही आहे. किती ग्रही आहे, म्हणजे 2 सभागृहांनी बनलं. कोणत्या कोणत्या. 1 राज्यसभा, 2 लोकसभा आणि राष्ट्रपती हे पद आहे. सभागृह का ते नाही. ह्या 3 गोष्टींनी आपलं मिळून काय बनलं, कायदे मंडळ. कार्यकारी मंडळात कशाचा समावेश होतो. कार्यकारी मंडळात कशाचा समावेश होतो. सर्वोच्च स्थानी राष्ट्रपती, 2 नंबरला उपराष्ट्रपती, 3 नंबरला पंतप्रधान, 3 नंबरला पंतप्रधान, 4 नंबरला पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली काय असतंय, मंत्रिमंडळ. काय असतंय, मंत्रिमंडळ. आणि शेवटी भारताचा महान्यायवादी, अटर्नी जनरल ऑफ इंडिया, AG आहे. हा बघ भैया, आता राष्ट्रपती इथं आहेत बरोबर, ते इथं पण आहेत का. कायदे मंडळ 3 गोष्टींनी बनलं, लोकसभा, राज्यसभा आणि भारताचे. आणि राष्ट्रपती संसदेचे म्हणजे कायदे मंडळाचे अविभाज्य भाग असतात. का अविभाज्य भाग असतात, कारण राज्यसभेनं लोकसभेनं मंजूर केलेले विधेयक अंतिम मंजुरीसाठी कोणाकडे जातात, राष्ट्रपतींकडे. म्हणून राष्ट्रपती अविभाज्य भाग आहेत. 2 राज्यसभेचे लोकसभेचे अधिवेशन कोण बोलवितात, राष्ट्रपती. जेव्हा या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू नसतात तेव्हा तात्पुरता कायदा करण्यासाठी अध्यादेश कोण काढतात, राष्ट्रपती. म्हणजे राष्ट्रपती संसदेचे काय आहेत, अविभाज्य भाग आहेत. बरोबर आहे का. चला आता तुम्ही म्हणता इथं कसं काय राष्ट्रपती. कार्यकारी मंडळाचे ते प्रमुखच आहेत. 2 उपराष्ट्रपती. तुम्ही म्हणता उपराष्ट्रपती कायदे मंडळाचे सदस्य नसतात पण राज्यसभा नावाच्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आले का नाही ते बी इकडं. म्हणजे राष्ट्रपती इकडे बी आहेत, उपराष्ट्रपती इकडे. नेक्स्ट पंतप्रधान संसदेचे अविभाज्य भाग नसतात पण ते संसदेचे सदस्य. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार आहेत, वाराणसीतून निवडून गेले. बरोबर का, वाराणसीतून निवडून गेले. ते तुला या दोन्ही पैकी कोणत्या तरी सभागृहात बसलेले दिसतील बघ. आणि मंत्रिमंडळ ते निवडून गेले. आता बघ, पंतप्रधान सुद्धा मंत्रीच आहेत. पंतप्रधान सुद्धा कोण आहेत, प्रधान मंत्री. या मंत्र्यांचे ते प्रधान आहेत. पण हे टीम इथं दिसणार. मान्यवादी कोणी सभागृहात जाऊ शकतो, कोणी सभागृहात बोलू शकतो, भाषण करू शकतो, फक्त मतदान करू शकत. म्हणजे तुला माहिती आहे का भाई, हे सगळे गँग इथे कायदे मंडळात. म्हणजे याचा अर्थ कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ दोघं पण कसे येतं, शाबास, कसे येतं, दोघं एकच आहेत. अख्खं कार्यकारी मंडळ कायदे मंडळात राहून कार्य करतं. कळलं. हे कार्यकारी मंडळ कायदे मंडळात राहून देशासाठी काय करतं,
म्हणजे देशासाठी नियम बनवणे असतील, देशासाठी कायदे असतील, देशाचे ध्येय धोरण असतील, देशाचं धोरण असेल, देशाचा अर्थसंकल्प असेल, देशाच्या दिशादर्शक सूचना असतील, सगळ्या गोष्टी कार्यकारी मंडळ कायदे मंडळात काम करतं. म्हणून दोघं कसे येतं, एकरूप येतं. पण या दोघांपासून वेगळं वेगळं म्हणजे भैया तू म्हणला होता स्वतंत्र नाही असता, या दोघांपासून वेगळं वेगळं म्हणजे स्वतंत्र कोण आहे? कारण या दोघांच्या टीम मध्ये तुला कधी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बसलेले दिसलेत का? इतर न्यायाधीश दिसले का? किंवा इकडून कायदे बनवले तर त्या कोपऱ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश केस सुनवायलेत का, खटला चालवायलेत का? याची बिल्डिंग वेगळी, याची न्याय व्यवस्था वेगळी. हे निपक्ष आहेत. हे कायदे बनवणं ह्या दोघांचं काम. हे कायदे बनवतात, येईना केलेल्या कायद्याची अंमलबजावणी न्यायमंडळ करतात. लक्षात, हे स्वतंत्र आहे. अलग देण्यात स्वतंत्र न्याय व्यवस्था. आणि पुढे मी सांगितलं होतं स्वतंत्र आणि एकात्म का? याचं कारण सांगतो. एकात्म का? आपल्या देशामध्ये सर्वोच्च स्थानी कोणतं न्यायालय रे? सर्वोच्च. हे पूर्ण देशासाठी एक आहे, बरोबर. दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालय. पण त्याच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयासारखे प्रत्येक राज्यामध्ये पण सर्वोच्च न्यायालय, प्रत्येक राज्यात सर्वोच्च आहेत, पण त्याला पण सर्वोच्च न म्हणता उच्च म्हणतात. काय म्हणतो? उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्राचं उच्च न्यायालय मुंबई, बरोबर आहे. मद्रास उच्च न्यायालय चेन्नई, बरोबर आहे. प्रत्येक राज्याला उच्च न्यायालय, आणि राज्यात हे उच्च न्यायालय सर्वोच्चच आहेत. आता तुम्हाला एक साधा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रात सर्वात मोठं न्यायालय मुंबई उच्च न्यायालय, हे आपल्या महाराष्ट्रात सर्वोच्च आहे की नाही? आणि देशात कोण आहे? दिल्ली सर्वोच्च न्यायालय. आणि राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात काय आहेत? जिल्हा न्यायालय. कोणते न्यायालय? आणि जिल्हा न्यायालयाच्या नंतर मग इतर दुय्यम न्यायालय, आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात मग इतर दुय्यम न्यायालय, म्हणजे दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, क्रिमिनल कोर्ट, सिव्हिल कोर्ट, दुय्यम कौटुंबिक न्यायालय, पुन्हा हे इतर दुय्यम. बघ बाय, आता एक सांगतो. ह्याला म्हणायचं एकात्म म्हणजे काय? शिवसेना हा राष्ट्रीय पक्ष का प्रादेशिक? प्रादेशिक. महाराष्ट्रापुरता आहे, पण वाद झाले सोडवायलेत कुठं? सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयात म्हणावं का हे प्रकरण राज्यात तुम्ही राज्याच्या उच्च न्यायालयात सोडवा? नाही. कायदा कोणताही मोडा, कायद्याची हे सगळेच अंमलबजावणी करतात. कायदा केंद्राचा असो का कायदा राज्याचा असो, बरोबर आहे. म्हणजे एखादा दरोडा असेल, जमिनीचा मॅटर असेल, खून असेल, निरपराध व्यक्तीचा बळी असेल, आपण जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालयात, उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात मागणी करू शकतो की नाही? का हे म्हणणार तुम्ही या राज्यात तुम्ही राज्यातच न्याय सोडवा, मी केंद्राची वाद सोडवितो, असं काही नाही. वाद कोणताही असो, म्हणजे कायदा कोणताही असो, हे सोडवितात. म्हणून हे कसे येतं? एकात्म. अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या ऐवजी फेडरल कोर्ट आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ऐवजी काय? फेडरल. आपल्या देशात काय? सुप्रीम कोर्ट. अमेरिकेत काय? फेडरल कोर्ट. ते अमेरिका देशाचेच कायदे सॉल्व्ह करतो. अमेरिका देशाच्या कायद्याचीच अंमलबजावणी करतो. आणि अमेरिकेत जे राज्य आहेत ना, राज्य, त्या राज्याचे उच्च न्यायालय फक्त राज्याच्याच कायद्याची अंमलबजावणी करतो. म्हणजे राज्याचे जे उच्च न्यायालय आहेत ना अमेरिकेत, ते देशाच्या कायद्याने तिला घेण देण नाही, आणि देशाच्या उच्च न्यायालयात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला राज्यावर काही घेण देण नाही. आपल्याकडे तसं नसतं. सर्वोच्च न्यायालय राज्याच्याही कायद्याची अंमलबजावणी करतो, केंद्राच्याही करतो, उच्च न्यायालय सुद्धा सेम तेच करतो. म्हणून हे एकात्म आहे. आणि या दोघांपासून हे वाहिलंय, वेगळंय, स्वतंत्र आहे. म्हणून स्वतंत्र आणि एकात्म. हे स्वतंत्र आणि हे एकात्म. संपलं वैशिष्ट्य. पुढचं वैशिष्ट्य अगदी बरोबर. प्रौढ मताधिकार आपण त्याला म्हणू. प्रौढ मताधिकार काय म्हणते त्याला? प्रौढ मताधिकार. आपल्या देशात संसदीय लोकशाही, त्यातल्या त्यात आपल्या देशातल्या लोकशाहीचं विकेंद्रीकरण आहे. लोकशाहीचं काय? विकेंद्रीकरण आहे. गली ते दिल्ली आपल्याकडे निवडणूक आहे, तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीपासून गावच्या सरपंचापर्यंत निवडणूक आहेत. आणि आपली निवडणूक पद्धती ही प्रौढ मताधिकारावर आधारित आहे. प्रौढ मताधिकारावर म्हणजे याचा अर्थ इथं सर्वांना सरसगट मतदानाचा अधिकार आहे. जात पात धर्म, गोर गरीब, श्रीमंत, उच्च नीच, लहान मोठा असा विचार न करता सर्वांना मतदानाचा अधिकार दिलाय. फक्त मतदानाचा अधिकार कुणाला आहे? ज्यांचं वय 18 वर्ष नाही, ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे त्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांनाच काय मतदानाचा? फक्त वयाची अट आहे की 18 वर्ष, किमान वयाची अट आहे. कमाल वयाची अट आहे का? किमान. कमीत कमी मतदानासाठी वय किमान वयाची. कमाल वयाची अट आहे का? जास्तीत जास्त 100,
अरे 105 वर्षाची पण म्हातारी येतात बघा ना, ग्रामपंचायत निवडणूक आली, म्हातारा जर पलंगावर बसलेला असेल किंवा बाजूवर झोपला जायच्या मागे तरी ती बाजू सगळं उचलून येतात, दाबून आणतात बटन. बरोबर आहे नाही? किमान वयाची अट आहे, कमालची आहे का नाही? किमान. आणि तुम्हाला माहिती आहे, मूळ राज्य घटनेमध्ये आपल्याकडं मतदानाचं वय हे किती ठेवलेलं होतं? 21 वर्ष ठेवलं होतं. पण झालं असं की आपल्याकडे घटना दुरुस्ती झाली, 61वी वर्ष होते 1988. 61वी घटना दुरुस्ती 1988. मतदानाचं वय 21 वरून किती केलं? 18 वर्ष केलं. आज आपल्या देशामध्ये मतदानाचं वय 18 वर्ष पूर्ण. लक्षात घ्या, मतदानासाठी वय म्हणून प्रौढ मताधिकार. क्लिअर? काय अडचण? नाही. नेक्स्ट. बायो तुकडा पडेल की ग बोटाचा, एवढं बोट म्हणतो का तुला मतदानाचा अधिकार नाही का? रटेच दिल तुझ्यावर मी सगळ्याच्या देखता मारी, तुला माहिती आहे ना मार्कासाठी तू बोलू नको. तू बोललो का मी? नेक्स्ट. पुढचं वैशिष्ट्य सांग पुढचं वैशिष्ट्य घटनेचं. मानसशास्त्र चालू आहे वर्गात. झाले का? सूर्यवंशी मधली खिरपा जरी आलं. चला पुढचं वैशिष्ट्य सांगा. पाठीमागं भया सांग तूच. हो अगदी बरोबर आहे. मूलभूत हक्क घटनेच्या 3ऱ्या भागामध्ये आपल्याला दिलेले आहेत. बघ भाग 3रा, याच्यामध्ये आपल्याला मूलभूत हक्क दिलेत. मूळ राज्य घटनेमध्ये एवढे हक्क होते भया, किती बघ? 7. पण सध्या आपल्याकडे मूलभूत हक्क दिलेत घटनेत 6. कारण एक अधिकार वगळला असो ते नंतर सांगल. 3ऱ्या भागात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क दिलेत. हे मूलभूत हक्क म्हणजे आपल्या घटनेचा तात्विक भाग. मूलभूत हक्क म्हणजे घटनेचा फिलॉसॉफिकल पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाचा तात्विक भाग. आणि हे मूलभूत हक्क आपण कोण्या देशाकडून घेतलेत? अगदी बरोबर. मूलभूत हक्क ही संकल्पना अमेरिकेकडून घेतली. आणि मूलभूत हक्क घटनेच्या कितव्या भागात येतं? 3ऱ्या भागामध्ये येतं. आणि हे हक्क आहेत कलम 12 पासून ते 35 पर्यंत मूलभूत हक्क. लक्षात घ्या. आणि 3ऱ्याच भागात मूलभूत अधिकार आहेत. 3रा भाग सोडून घटनेत इतरत्र कुठेही आपल्याला मूलभूत अधिकार नाहीत. इतर कुठं मूलभूत अधिकार आहेत का? नाहीत. फक्त आणि फक्त कितव्या भागात मूलभूत अधिकार आहेत? 3ऱ्या. म्हणून संविधानाच्या 3ऱ्या भागाला भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा म्हणतात. म्हणजे जर उद्या विचारलं घटनेच्या कितव्या भागाला घटनेचा मॅग्ना कार्टा म्हणतात, तर 3ऱ्या भागाला मॅग्ना कार्टा म्हणतात. का? कारण 3ऱ्याच भागात मूलभूत अधिकार आहेत. काहीच म्हणत असेल 3ऱ्या भागात अधिकार आहेत म्हणून मॅग्ना कार्टा. 3ऱ्या भागात मूलभूत अधिकार आहेत म्हणून मॅग्ना कार्टा. पण का मॅग्ना कार्टा म्हणायचं? कशामुळं? याचं कारण आहे, मूलभूत अधिकाराचा शोध मॅग्ना कार्टामध्ये लागला. मूलभूत अधिकारांचा शोध मॅग्ना कार्टात लागला. आणि त्यानंतर सर्वसमावेशक आणि विस्तृत स्वरूपाचे जर अधिकार आपल्या घटनेत कुठं असतील तर ते फक्त कितव्या भागात? 3ऱ्या. म्हणून 3ऱ्या भागालाच मॅग्ना कार्टा म्हणायचं. बाकी कोणत्याच भागाला मॅग्ना कार्टा म्हणतो का? म्हणून घटनेच्या 3ऱ्या भागाला भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा म्हणतात. काय म्हणतात? मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्ट 3. लक्षात. 3ऱ्या भागाला आपण मॅग्ना कार्टा म्हणतो. आणि हे सगळे अधिकार याच्यात दिलेत. लक्षात घ्या. आणि हे मूलभूत अधिकार भया साधारण कायद्यानं बदलता किंवा रद्द करता येत नाही. याला विशेष कायद्याची गरज असते. साधारण कायद्यानं रद्द करता येतात का? नाहीत. हा, पण आणीबाणी जेव्हा देशामध्ये लागते, परकीय आक्रमण, युद्ध किंवा सशस्त्र उठाव अशा कारणामुळे कलम 352 अन्वये, म्हणजे कलम 352 नुसार जेव्हा आपल्याकडं आणीबाणी लागते तेव्हा मात्र राष्ट्रपती आपले मूलभूत अधिकार रद्द करू शकतात, आपले मूलभूत हक्क हिरावून घेऊ शकतात. कळलं का आता? चला पुढचं वैशिष्ट्य. अगदी बरोबर. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. हे बघा, यालाच आपण शॉर्टकट मध्ये मार्गदर्शक मार्गदर्शक तत्वे. 2 मिनिटं. आपण काय शिकायलो माहिती ना पोरो? राज्यघटना शिकायलो. तो विषय चालू केला मी 8 दिवस झाले. सध्या काय शिकायलो, काय सांगायलो मी? काय सांगायलो? कशाची? पाठीमागच्या महिलांना लक्षात आले का काय शिकवलो? वैशिष्ट्य. कशाची?
आपल्या परभणी शहराची. हो नाही, कधी कधी मदत विचार लागते, मिळत लागणार काय नेमकं चालू काय. पुढचे 4-5 जणी सांगायले तर मास्तर काहीतरी लिहायला मिळ लागण, फक्त ऐकायला होते कसं बोलायला आणि कसं नाही. हो डायलॉगचाही मिळ लागण, पोरण पोरी हसल्या की मग मागच्या म्हणतात हसल्या का आणि मग हे कशामुळं काय का नाही. आणि काही झटका झुटका चालू आहे मधातून टेस्टिंग केल्या सगळं नाही. इकडे दिस लक्ष द्या, आपण आहे ना घटनेचे वैशिष्ट्य शिकायलो, एक 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 वैशिष्ट्य सांगायलो. तसं असंख्य वैशिष्ट्य आहेत, किती सांगा कमीच आहेत घटनेचे वैशिष्ट्य, पण सांगायलो स्टेप बाय स्टेप. आणि हे वैशिष्ट्य सांगितलं कोणतरी की मार्गदर्शक तत्वे पुढच्या वैशिष्ट्य. तर बघा मार्गदर्शक तत्वे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहेत. म्हणजे कोणत्याही राज्य संस्थेनं, राज्य सरकारनं, कोणत्याही सरकारनं कामं कशी केली पाहिजेत हे त्यांना मार्ग दाखवणारी काय तर मार्ग दाखवणारी काय ते तत्वे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार ही एक राज्य संस्था आहे. महाराष्ट्र सरकारनं इथल्या लोकांना कोणकोणती कामं केली पाहिजेत. आपलं महाराष्ट्र सरकार आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, येईनं इथल्या लोकांसाठी काय केलं पाहिजेत हे त्यांना मार्गदर्शन करणारी तत्वे, मार्गदर्शक तत्वे. याच्यासाठी आपल्या घटनेत कितवा भाग आहे का पोरिओ? 4था. आणि ही मार्गदर्शक तत्वे आपण कोण्या देशाकडून घेतलीत ग? आयर्लंड. आयर्लंड देशाने ही तत्वे कोणाकडून घेतलीत ग? हो हे काय स्पेन लिहिलं स्पेन कडून, आयर्लंड कडून घेतलेत हे मार्गदर्शक तत्वे. आणि संविधानाच्या 4थ्या भागात इथं कलम 36 पासून हो हे पाय 51 पर्यंत हे येतं मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणाची रिंगटोन छान आहे, मला पाठवून दे रे. मार्गदर्शक तत्वे. ओके चला, कारण हे मार्गदर्शक तत्वे इतकी सुंदर आहेत, आपण शिकू नंतर ते. एवढे कुठलाही कलम सांगा याच्यामध्ये खरे मार्गदर्शक तत्वे 38 पासून सुरू होतात बरं काय. 36 आणि 37 मध्ये व्याख्या येतात. तर हे मार्गदर्शक तत्वे इतके सुंदर आहेत, फक्त अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी झाली म्हणजे या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी झाली तर हा भारत या पृथ्वीवरचा स्वर्ग होईल. कंसात MC छगला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. कारण MC छगला हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टात. ते काय म्हणले माहिती का, जर 4थ्या भागातील या मार्गदर्शक तत्वांची योग्य अंमलबजावणी झाली तर हा भारत या पृथ्वीवरचा स्वर्ग होईल. आणि इतके सुंदर आहेत. उदाहरणार्थ कोणते कलम बघा ना, कलम 40 काय रे, ग्रामपंचायतीची. बघा राज्य सरकारनं योग्य त्या ठिकाणी ज्या गावाला ग्रामपंचायत नाही त्या गावाला ग्रामपंचायत स्थापन करावी. कलम 44 राज्य सरकारने समान नागरी कायद्याची हमी द्यावी. कलम 47 अंमली पदार्थ, मादक द्रव्य यांच्या उत्पन्नावर बंदी घालावी. भिंगरी गिंगरी चपटी गिपटी गायछाप इमल केसर गिसर हे जे चालू आहे का यावर बंदी राज्य सरकारनं. मला सांगा, अंमली पदार्थावर बंदी, ग्रामपंचायतीची स्थापना करावी, त्यांना समान नागरी कायद्याची हमी द्यावी, वन्यजीवांचं रक्षण करावं, शेतकऱ्यांचं रक्षण करावं, सगळे मार्गदर्शक तत्वे याच्यात आहेत. कितव्या भागात? 4थ्या भागात. मग हे सगळ्यांची जर अंमलबजावणी केली प्रत्येक राज्यांनी, प्रत्येक सरकारांनी, प्रत्येक राज्य संस्थेनी जर याची अंमलबजावणी केली तर भारत होणार नाही का पृथ्वीवरचा स्वर्ग. पण स्वर्गात कोणाला राहटायले, सगळे नरकातली. आलं का, समजलं का? हे झाले मार्गदर्शक तत्वे. उद्याच्याला आपण घेऊयात पुढचा अहम महत्वाचा भाग, संविधानाचा सरनामा. तत्पूर्वी 2 समाज सुधारक मी दिले होते, त्याच्यापैकी एक उद्या विचारतो, महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राईट, दिले ना, दिले होते ना. फोटो काढ रे, याला फोटो काढाय, थांब ना, बंद कर सगळं.